द्राक्ष बागेत काम करत असताना एकसारखेपणा पाहिजे. मग आता बऱ्याच ठिकाणाला फिरत असतोय, घडांची संख्या भरपूर असत्या, माल काढायची बागायतदारांची तयार नसत्या, तरी सुद्धा त्यातल्या त्यात नीटनेटकेपणा असावा. हा माणिक चमन प्लॉट आहे आणि ह्याला एक मशीनचा स्प्रे पडलाय. जर आता इथं बघितलं, इथं काय आहेत, काडीला एक सोडून किती घड आहेत, 2 घड आहेत. मग ह्या दोन्ही घडात किती व्हेरिएशन आहे, तर भरपूर व्हेरिएशन आहे. तर असलं घड, हे घड काढणं गरजेचं आहे. आता इथं काय झालंय, हे घड पण व्हेरिएशनचा आहे, बरोबर आहे का. हा घड जर बघितला, आता हा घड पण व्हेरिएशनचा आहे. मग एवढं जर आपण व्हेरिएशन ठेवायला लागलो तर मग काय होतंय, शेवटी माल बारीक मोठा सगळा दिसायला चालू होतोय. आणि मग व्यापारी म्हणतोय ये नाही चलेगा न वो नाही चलेगा. अरे ये नाही चलेगा न वो नाही चलेगा म्हणण्यापेक्षा आपण जर आत्ताच जर ह्याचं योग्य नियोजन केलं, ह्याचं जे अन्नद्रव्य वगैरे जे खाणार आहेत, हे जर आपण आत्ताच जर त्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं आणि हे जर कमी करून घेतलं, आता हे काढायला दुःख वाटतंय, पण हे जर आता काढून घेतलं तर भविष्यात आपला फायदा 2 रुपयानं नक्की होणार आहे. आणि ह्याचं जे अन्न साठा आहे, आता ह्याला माल बघितला तर बागेला फुल्ल माल आहे. मग हे जर 2 थोडंसं कमी केलं तर बाकीच्या घडाघड आणणारच जाईल आणि आपला होणारा भविष्यातला फायदा होईल.